नमस्कार, विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे। आज तुमच्यासोबत स्वीट कॉर्नची एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। बऱ्याचदा आपण स्वीट कॉर्न हे खातच असतो, शक्यतो आपण ते भाजून खात असतो आणि त्याला लिंबू तसेच मीठ मिरची चोळून आपण खात असतो। पण आज मी तुमच्यासोबत स्वीट कॉर्नची वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे। पावसाळा चालू झालेला आहे, तर आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा, कारण पावसाळ्यामध्ये मस्त असे स्वीट कॉर्न विकायला येत असतात आणि तुम्ही हे मुलांना बनवून देऊ शकता। आणि दरवेळेसचे पदार्थ खाऊन मुलंही बोर होतात आणि ते नको असे म्हणत असतात, तर आपण थोडंसं प्रत्येक पदार्थामध्ये चेंज केला तर मुलंही आवडीने खातील। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी आपण स्वीट कॉर्न घेतलेले आहे, त्यावरचे साल काढून टाकले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कारण आपण वरती जरी साल असलं तरी पण आतून ते थोडेसे खराबच असतात, त्यामुळे आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण हे स्वीट कॉर्न कट करून घेणार आहोत आणि बॉईल करून घेणार आहोत। आपल्याला या ठिकाणी अगदी धारदार सुरीचा वापर करायचा आहे। जर तुमच्या सुरीला धार नसेल तर आपल्याला कट करायला हा थोडा त्रासच होतो। तर अशा प्रकारे आपण स्वीट कॉर्न हे कट करून घेऊ। बघा, अशा प्रकारे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे स्वीट कॉर्न 5 मिनिटं बॉईल करून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी पाणी ठेवलेलं आहे, यामध्ये मी स्वीट कॉर्न हे घालून घेत आहेत। यामध्ये आपल्याला बॉईल करताना 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं आहे, जेणेकरून स्वीट कॉर्नला मस्त असं मीठ लागलं जाईल आणि स्वीट कॉर्न खायला टेस्टी लागेल। आपण हे 5 मिनिटं बॉईल करून घेणार आहोत। जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे नाही। 5 मिनिटानंतर लगेचच आपण हे काढून घेणार आहोत, कारण स्वीट कॉर्न हे आधीच मऊ असतात, त्यामुळे आपल्याला बॉईल करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। बघा, बॉईल झाल्यानंतर रंगही हा बदललेला आहे। आता आपण चिमट्याच्या साहाय्याने काढून घेऊ। तुम्ही असेही हे स्वीट कॉर्न खाऊ शकता। कोणी कोणी मीठ मिरची लिंबू पिळूनही अशी स्वीट कॉर्न खात असता, पण आज आपण थोडंसं वेगळा ट्राय करणार आहोत, कारण आपल्यालाही तेच तोच पदार्थ खाऊन कंटाळा येत असतो। पण आपण आज तो पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केला तर घरातलेही आवडीने खातील आणि लहान मुलांना तर नवीन काही हवंच असतं। तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांना करून दिला तर मुलंही खूप खुश होतील। चाकूच्या साहाय्याने आपण स्वीट कॉर्न हे काढून घेणार आहोत। अशा प्रकारेही तुम्ही दाणे हे काढू शकता, किंवा मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही हे स्वीट कॉर्नची रेसिपी बनवू शकता। आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। सुरी यासाठी आपल्याला थोडीशी धारदारच वापरायची आहेत। बघा, अशा प्रकारे मी 2 भाग करून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी टूथपिकचा वापर करणार आहोत। भरपूर असे टूथपिक घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला अशा प्रकारे स्वीट कॉर्न मध्ये घालून घ्यायचे आहेत। बघा, आणि अलगदपणे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। मस्त असे स्वीट कॉर्न टूथपिकला अडकले जातात आणि छान असे आपले स्वीट कॉर्न सगळेचे सगळे व्यवस्थित असे लागले गेलेले आहेत। बघा, अशा पद्धतीने आपण सर्व टूथपिकला स्वीट कॉर्न हे लावून घेणार आहोत। थोडासा न्यू काहीतरी ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हालाही खूप आवडेल ही माझी खात्री आहे। बघा, अगदी अलगदपणे हे स्वीट कॉर्न निघले जातात, जास्त टाइमही आपल्याला लागत नाही। आणि जर तुम्हाला अशा प्रकारे जर स्वीट कॉर्न टूथपिकला लावून काढता येत नसेल तर तुम्ही दाणे वेगळे करून घेऊ शकता आणि टूथपिकमध्ये घालून घेऊ शकता। तसे तुम्ही केलं तर आपली ही रेसिपी तयार होणारच आहे। अशा प्रकारे आपले सगळे स्वीट कॉर्न व्यवस्थित असे टूथपिकला आपण लावून घेणार आहोत। बघा, सर्व टूथपिकला मी लावून घेतलेले आहेत। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला
कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे। 2 ते 3 चमचे या ठिकाणी मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असं स्वीट कॉर्नला घोळवून घ्यायचा आहे। स्वीट कॉर्न हे ओलसर असतात, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर हा अगदी व्यवस्थित कॉर्नला चिटकला जातो। अशा प्रकारे आपलं सर्व लावून झालेलं आहे। आता आपण हे तेलामध्ये तळून घेणार आहोत। तेल अगदी तापलेलं हवं आणि त्यानंतरच आपण यामध्ये हे सगळे स्वीट कॉर्न घालून घेणार आहोत। अगदी 2 ते 3 मिनिटात हे तळल्या जातात, जास्त वेळही लागत नाही। बघा, आपले स्वीट कॉर्न तळून तयार झालेले आहेत। किती छान दिसत आहे ना। अशा प्रकारे जर आपण मुलांना करून दिले तर मुलंही आवडीने खातील। मस्त असे आपले स्वीट कॉर्न तयार झालेले आहे। आता आपण यामध्ये मॅगी मसाला घालून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पेरी पेरी मसाला घातला तरी हे स्वीट कॉर्न खायला खूप टेस्टी लागतात। या ठिकाणी माझ्याकडे मॅगी मसाला होता म्हणून एक छोटा चमचा मी यामध्ये घालून घेतलेला आहे। वरनं थोडंसं आपण लाल तिखट आणि चाट मसाला घालून घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर आपण मीठही यामध्ये घालणार आहोत। आपण स्वीट कॉर्न हे बॉईल करून घेतले होते, त्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त मीठ घालायची गरज नाही। बघा, छान असं आपले चाटची रेसिपी तयार झालेली आहे ना अगदी आगळी वेगळी आणि बघूनच खावीशी वाटणारी। तर तुम्हाला ही अगदी युनिक अशी वेगळी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।